यवतमाळ मध्ये सुद्धा बंडखोरी झालेली आहे, त्याच्याविषयीची सविस्तर बातमी बघूया। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड बघायला मिळते आहे। भाजपचे बंडखोर नितीन भुतडा कालपासून नॉट रिचेबल आहेत। मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमधून एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रियालिटी आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत आणि लक्ष्मण यांच्या सोबत गणेश गीते सुद्धा आहेत। लक्ष्मण, एक्सक्लुझिव्हली आपल्या सोबत गणेश गीते बोलणार आहेत, तुझ्याशी बोलणार आहेत, काय सांगशील? सुवर्ण, आता माझ्यासोबत गणेश गीते आहेत। गणेश गीते मुंबईवरून आता नाशिकच्या दिशेने जात आहे, त्यांच्या माघारीची चर्चा आहे। आपण या सगळ्याविषयी थेट गणेश गीते यांच्याशी बोलणार आहोत, कारण या निवडणुकीमध्ये ही जी नाशिकची विधान परिषदेची निवडणूक होती आहे, या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नावामुळे या निवडणुकीमधला सस्पेन्स वाढला, या निवडणुकीमध्ये रंगत वाढली, ते गणेश गीते आपल्याबरोबर आहे। गणेश भाऊ, आपण गिरीश महाजनांकडे होतात कालपासून, काय आपल्या माघारीबाबतची आता चर्चा सुरू आहे, आपण माघार घेणार हे आता असं सांगितलं जाते, नेमकं काय? मी परवा मुंबईला गेलो होतो, त्या ठिकाणी आम्ही गिरीश भाऊ आणि मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनाही भेटलो, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही भेटलो, रवींद्र चव्हाण साहेबांनाही भेटलो, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे, आणि माझ्यासोबत आपले शहराचे उपाध्यक्ष निलेशजी बोरा पण होते। 2 दिवसापासून आम्ही दोघं सोबतच होतो। त्या ठिकाणी CM साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये 17 जागांवर युती आहे आणि तुला थांबावं लागेल। तर त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं मी थांबतो। तुम्ही निवडणुकीमधून थांबताय, मात्र तुमचे बंधू गोकुळ गीते यांचं आव्हान मात्र महायुतीच्या समोर कायम आहे, त्यांच्या माघारीबद्दल काय? नाही, मी कालही CM साहेबांनाही सांगितलं, गिरीश भाऊंनाही सांगितलं, गोकुळ कालपासून संपर्कात नाही आहे। मी आज घरी गेल्यावर त्याचं CM साहेबांशी आणि गिरीश भाऊंशी दोघांशी बोलणं करून देणार आहे, तो जर घरी असेल तर, आणि निश्चितपणे त्याच्या माघारीसाठी पण प्रयत्न करणार आहे। त्यांच्या माघारी, परंतु ते घरी पण नाही आहे, घरामधून गायब आहे, नॉट रिचेबल आहे। नाही, तो कालपासून संपर्कात नाही आहे, कारण त्याला हे Day 1ला माहीत होतं की माझ्यावर पक्षाचा मी जबाबदार आहे, पक्षाचा जर दबाव आला तर मी विड्रॉल घेईन। आणि गेल्या 1.5-2 वर्षात आम्हाला ह्या शहरामध्ये कौटुंबिक विषयावर असेल अनेक विषयावर खूप त्रास झाला, त्यामुळे त्यांनी या निवडणुकीमध्ये फॉर्म भरला होता। हा त्रास कोणी दिला होता नेमका? हा ह्या शहरातलेच काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी उघड आमच्यावर खोट्या केसेस केल्या, अनेक भानगडी झाल्या, त्यामुळे तो संतप्त होता त्या विषयामध्ये। आता भूमिका काय असणार आहे? नाही, मी तर माझी भूमिका देवेंद्रजींबरोबर गिरीश भाऊंबरोबर ठाम आहे, आणि त्यामुळे मी निश्चितपणे ते जे सांगतील तेच करणार। मात्र या निवडणुकीमध्ये गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे हे आमने सामने आले, तर प्रचारामध्ये तुम्ही कुणाच्या बरोबर असणार? नाही, मी दोघांबरोबरही जाणार नाही, कारण गोकुळ गीते काही झालं तरी तो माझा भाऊ आहे। राजकारण हे राजकारणाच्या जागेवर झालं पाहिजे, आणि पक्षाचा विषय जो आहे तर मी माझ्या नेत्यांचा 200% सन्मान केला आहे की मी या ठिकाणी या निवडणुकीतून त्यांच्या सांगण्यावर ते ज्या मिनिटाला सांगतील त्या मिनिटाला मी जाऊन माघार घेईन। परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माघार घेत असताना काही शब्द पक्षाने दिलाय का? नाही, मला कुठलाही शब्द दिला नाही, फक्त मी देवेंद्रजींना एवढीच रिक्वेस्ट केली आहे की साहेब मला काही द्या नका देऊ, मी काही मागणार पण नाही। तुम्हाला जर योग्य वाटलं, गेले 8 वर्ष झाले मला अनेक वेळेस विधान परिषदेचे शब्द दिले, अनेक वेळेस काय राजकारणात शब्द मागे पुढे होत राहतात, मला मिळालं काहीच नाही, मला मिळाला तो फक्त संघर्षच मिळाला आहे। पण मी त्यांना एकच सांगितलं, आमच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली आहे, लोकप्रतिनिधी खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करताय आणि व्यापारी शहरामध्ये त्रस्त झाले। मी पण एक व्यापारी, कारण मी व्यापारातनं मोठा झालेलो आहे, राजकारणात मोठा नाही झालो, त्यामुळे ह्या व्यापाऱ्यांना ह्या त्रासातनं मुक्त करा। आणि देवेंद्रजींनी मला 100% आश्वासन दिले का मी त्यांना सांगितलं जो दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई करा, पण इथं गाड्याबरोबर दगडही रगडले जाऊ राहिले, एक माणूस दोषी आहे, अख्खं शहर सफर आहे, आणि त्या सफर होण्यामागे आपलेच लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। तर त्या विषयावर मी देवेंद्रजींना विनंती केली आहे का तुम्ही याच्यात गांभीर्याने लक्ष घालून या शहराची अधोगती होणार नाही एवढं थांबवा। भाजपच्या इतर नगरसेवकांचं नेमकं काय म्हणणं होतं? तुम्ही उमेदवारी करत असताना इतर पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? तुम्ही निवडणूक लढावी असा आग्रह नगरसेवकांचा होता, याचं मागचं काय कारण? मी कायम लोकांचे कामं करत असतो,
मी माझं मुंबईत ऑफिस आहे, माझं मुंबईत घर आहे, मी आठवड्यातले 2 दिवस मुंबईला असतो. कोणाचं कोणत्याही मंत्री महोदयांकडे काम असलं, कुठल्याही डिपार्टमेंटला काम असलं, माझे गेले 25 वर्ष झाले मंत्रालयात नेहमी ये जा असल्यामुळे माझे प्रत्येक डिपार्टमेंटशी संबंध आहे आणि जिल्हाभर मी कायम फिरत असतो. त्यामुळे जिल्हाभरात जे नेटवर्क आहे मी लोकांना मदत करतो, त्यामुळे लोक माझ्याबरोबर आहे. शेवट पुन्हा गोकुळ गीतेंच्या माघारीचं काय? नाही, गोकुळ गीतेंच्या माघारीवर आता मी घरी गेल्यानंतरच माझी मिसेस आणि मी दोघंही त्याच्याकडे जाणार आहे आणि घरी गेल्यानंतरच जी काही चर्चा व्हायची ती होईल. आपल्यासोबत निलेश बोरा देखील आहे, कारण निलेश बोरा हे गिरीश महाजनांच्या निकटवर्ती आणि भाजपचे देखील ते उपाध्यक्ष आहेत. आपल्यावर जबाबदारी आहे. गणेश गीतेंची माघार आपण कडून आहे, त्यांना गाडीत आपण घेऊन नाशिकला येत आहे. आता गोकुळ गीतेंचं काय? गोकुळ गीतेंची पण माघार आपण करण्याचा प्रयत्न करू. होईलच. गिरीश भाऊंशी बोलणं झालं आहे. गणेशजी आता घरी जाऊन गोकुळजींना समजवतील, त्याच्यात मला काही शंका वाटत नाही. आणि जसे गणेश गीतेजी गिरीश भाऊंचा शब्द टाळू शकत नाही, तसाच गोकुळ गीते पण टाळणार नाही. गिरीश भाऊंना आम्ही सर्वोच्च मानतो आणि देवेंद्रजींच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही, याच्यात काही शंका नाही. परंतु तेही नॉट रिचेबल आहे. नॉट रिचेबल जरी असलं तर भाऊ येतं, भाऊ भावाचा तपास लावू शकतो, त्यात काही शंका नाही असं मला वाटतं. पण मग आता गिरीश भाऊ पण नाशिकला येत आहे का? नाही, भाऊ आज जळगावला आहे. भाऊ आज सायंकाळी नाशिकला येणार आहे. पण माघारीची वेळ दुपारी 3ची आहे. इतक्या कमी वेळेमध्ये इतक्या माघारी होणं कितपत शक्य वाटतंय? इतक्या म्हणजे आपल्यासाठी तर फक्त 2च माघारी आहेत, गणेश गीते आणि गोकुळ गीते. जे गिरीश भाऊंनी सांगितलं की ह्या 2 माघारी आपल्याकडून झाल्या पाहिजे, ते होतील. गोकुळ गीतेंची माघार झाली नाही तर तुमच्या पक्षाची आणि तुमची भूमिका काय? पक्षाची भूमिका ही युती बरोबर असेल आणि आम्ही जे गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी सांगतील तेच करणार आहोत. आम्ही युती धर्म तोडणार नाही. पण गोकुळ गीतेंचा शोध घेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? आहेत काही लोक गेले आहेत, थोड्या वेळात संपर्क होईल. गणेशजी पण घरी गेले आहेत, दीपा वहिनी पण गोकुळ गीतेंकडे गेल्या आहेत. त्यांचा एक 5-10 मिनिटात संपर्क होईल आणि मला असं वाटतं की ती माघार होईल, काही अडचण येणार नाही. जर माघार नाही झाली तर आता वरिष्ठ पातळीवरती तो काही निर्णय ठरेल. आपण फार छोटे आहोत, त्यामुळे आपण त्या गोष्टीवरती बोलणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. आपण बघतोय निलेश बोरा आपल्याबरोबर होते, त्याचबरोबर गणेश गीते देखील आपल्यासोबत आहे. गणेश गीते आता थेट मुंबईवरून निघालेले आहे आणि ते पुढच्या काही वेळामध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थात निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जातील आणि ते त्या ठिकाणी त्यांची स्वतःची उमेदवारीची ते माघार घेत आहे. मात्र गोकुळ गीते कुठे आहे हे त्यांना देखील माहीत नाही. गोकुळ गीते नॉट रिचेबल आहे. कालपासून जे आपण सकाळपासून सांगतोय सुवर्णा की ते नॉट रिचेबल आहे, त्यामुळे गोकुळ गीते कुठे आहे, त्यांचा संपर्क होतो का, त्यांची माघार होती का, हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र या निवडणुकीमधला सस्पेन्स जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. सुवर्णा.